हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत झिंगे आणि आलूची भाजी. त्यासाठी घेतलेले आहे मी नाही तर 4 आलू आणि 1 वाटी झिंगे. चला तर आता आपण सुरुवात करूया. मीने घेतलेली आहे कढई. या कढईमध्ये आता मी 3 बोटले तेल टाकलेले आहे. तीन बोटले म्हणजे 3 चम्मच समजून घ्या. आणि आता तेल गरम झाल्यानंतर यात मी टाकणार आहे कांदा. 1 कांदा चिरून घेतलेला आहे. कांदा परतून झाल्यानंतर यात मी टाकणार आहे एक चम्मच लसूण अद्रकचा पेस्ट आणि छान परतून घेऊया. त्यानंतर टाकणार आहे टमाटर. इथे मी 2 टमाटर घेतलेले आहे मीडियम साईजचे आणि छान परतून घेऊया. आणि आता मी घेणार आहे इथं मीठ स्वादानुसार. आणि पुन्हा छान परतून घेऊया. आता इथे टाकणार आहे लाल मिरचीचा पावडर. 2 चम्मच घेतलेला आहे मी. जिरे पावडर आणि गरम मसाला आणि थोडं पाणी टाकून फिरवून घेऊया. हळद टाकून घेऊ. हळद घेतलेला आहे अर्धा चमचाहून कमी. पुन्हा थोडंसं पाणी टाकून परतून घेऊया. हा सुंदर कसा कलर आलेला आहे. आणि आता यात टाकणार आहे मी आलू. आता आलू छान फिरवून घेऊया. त्यानंतर आपण घेतलेले झिंगे छान स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आता आलू आणि झिंगे छान मिक्स करून घेऊ मसाल्यामध्ये. पहा आपली भाजी किती सुंदर दिसून राहिलेली आहे. आता आपण झाकण लावून 2 ते 3 मिनिटांसाठी मीडियम टू लो फ्लेमवर ठेवूया. आता झालेले आहे आपले 2 मिनिटं. पुन्हा एकदा फिरवून घेऊ. आता यात आपण 1 ग्लास पाणी टाकूया. तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाणी टाकू शकता. तुम्हाला रस्सा घट्ट पाहिजे की पातळ त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता. आणि प्लीज फ्रेंड, माझा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. आता पहा किती छान कलर आलेला आहे. आता आपण सांबार टाकून
सर्व करायसाठी आपली भाजी रेडी झालेली आहे. तर 2 मिनटं झाकण लावून ठेवू. बघा किती छान सुंदर कलर आलेला आहे. धन्यवाद.